नमस्कार मित्रांनो, आपण आज सुरू करणार आहोत ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर आपण रेस्पिरेशन मध्ये काय पाहिलं होतं की प्रत्येक सेल्युलर लेवलला रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन वापरून मॉलिक्युल्स पासून सेल्स मध्ये काय तयार होते, एनर्जी तयार होते. त्या एनर्जीसाठी ऑक्सिजन लागतो आणि रेस्पिरेशन प्रोसेस झाल्यानंतर सेल्स काय प्रोड्यूस करणार, कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस करणार, जो की कार्बन डायऑक्साईड O2 घेतला, एनर्जी मिळाली सेल्सला. एनर्जी मिळाल्यानंतर CO2 प्रोड्यूस करणार सेल्स आणि हा CO2 सेल्सला हार्मफुल असतो, आपल्या बॉडीसाठी हार्मफुल असतो. तर CO2 हा एक्सपायर केला पाहिजे, म्हणजे आपल्या बॉडीमधून बाहेर निघाला पाहिजे आणि ऑक्सिजन हा कंटिन्युअसली आपल्या बॉडीमध्ये आला पाहिजे आणि कार्बन डायऑक्साईड हॅव टू बी रिमूव्ड, म्हणजे कार्बन डायऑक्साईडला बाहेर टाकलं पाहिजे. तर ही कंटिन्युअस प्रोसेस झाली पाहिजे. तर आपल्या बॉडीमध्ये जे सगळं चालतं ते नॉर्मल चालतं. तर या प्रोसेसला ब्रीदिंग, ऑक्सिजन आतमध्ये घेण्याची प्रोसेस आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याची प्रोसेसला काय म्हणतो आपण, ब्रीदिंग. आपण पाहूया ब्रीदिंगची डेफिनेशन. प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर विथ कार्बन डायऑक्साईड प्रोड्यूस्ड बाय सेल्स. ब्रीदिंग काय आहे, प्रोसेस आहे. कशाची, एक्सचेंजची प्रोसेस आहे. कोणाकोणामध्ये एक्सचेंज होते, ऑक्सिजन आणि CO2 मधली ही एक्सचेंज होते. ऑक्सिजन कुठून घ्यायचा आपल्याला, ॲटमॉस्फिअर मधून, आणि त्याची एक्सचेंज कोणासोबत करायची आहे, आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स असतात त्यांनी प्रोड्यूस केलेला जो कार्बन डायऑक्साईड असतो त्याच्यासोबत ऑक्सिजनची एक्सचेंज करायची आहे. ऑक्सिजन आपल्याला ॲटमॉस्फिअर मधून घ्यावं लागेल आणि कार्बन डायऑक्साईड आपल्याला बॉडी मधला बाहेर टाकावं लागेल. या प्रोसेसला काय म्हणतात, ब्रीदिंग. त्यालाच आपण कॉमनली कॉल्ड रेस्पिरेशन. ब्रीदिंग इज ऑल्सो कॉल्ड एज रेस्पिरेशन. रेस्पिरेटरी ऑर्गन्स, एनसीईआरटी मध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. प्रत्येक ॲनिमलचे जे रेस्पिरेटरी ऑर्गन्स असतात ते डिफरंट असतात. तर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन कशावर डिपेंड असतं, प्रत्येक ॲनिमलचं, त्यांचं हॅबिटॅट आणि त्यांचं काय लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. हॅबिटॅट म्हणजे काय, जे ते कुठे राहतात, पाण्यात राहतात, जमिनीवर राहतात, हवेमध्ये राहतात, झाडावर राहतात, म्हणजे अशा प्रकारचे जे वेगवेगळे प्राणी असतात त्यांच्यामध्ये मेकॅनिझम रेस्पिरेशनचा वेगवेगळं असतं. तर आता पाहूया आपण काही एक्झाम्पल्स. लोअर इन्व्हर्टिब्रेट यांच्यामध्ये एक्झाम्पल्स काय काय आहेत. लोअर इन्व्हर्टिब्रेटचे स्पॉन्ज, सिलेंट्राट्स, फ्लॅटवर्म्स. यांच्यामध्ये काय सिंपल डिफ्युजनने प्रोसेस होते एक्सचेंज. कशा, सिंपल डिफ्युजन कुठून, फ्रॉम एंटायर बॉडी सरफेस. बॉडी सरफेस मधूनच ते डायरेक्ट, त्यांच्याकडे स्पेशलाइज्ड ऑर्गन नसतं, नोज, लंग्स त्यांच्याकडे नसतं. बॉडी सरफेस मधूनच ते सगळं एक्सचेंज करतात. आतमध्ये ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड पण बाहेर सोडतात बॉडीच्या सरफेस मधून. कोणत्या प्रोसेसने, सिंपल डिफ्युजन प्रोसेसने. दुसरं आहे अर्थवर्म. त्याच्या बॉडीवर काय असतं, क्युटिकल असतं, तर यामधून तो रेस्पिरेशन करतो. इन्सेक्ट मध्ये काय असतं, नेटवर्क ऑफ ट्यूब्स. ट्यूबचं नेटवर्क असतं इन्सेक्ट मध्ये, त्याला म्हणतो आपण ट्रकियल ट्यूब्स, ज्या की बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करतात. ॲक्वेटिक आर्थ्रोपोड, पाण्यामध्ये राहणारे आर्थ्रोपोड्स अँड मोलस्का. यांच्यामध्ये काय असतं, गिल्स असतं. गिल्स काय असतं, स्पेशलाइज्ड ऑर्गन्स फॉर रेस्पिरेशन. कुठे, पाण्यामध्ये. हे मोलस्का, आर्थ्रोपोड, इन्सेक्ट, ॲम्फिबियन, रेप्टाइल, बर्ड्स हे आपण कुठे पाहणार आहोत, ॲनिमल्स किंगडम, ॲनिमल मध्ये पाहणार आहोत आपण, ॲनिमल किंगडम मध्ये. तर ॲक्वेटिक आर्थ्रोपोडचं झालं, गिल्स असतात, त्यांच्यामध्ये स्पेशलाइज्ड ऑर्गन्स असतात. हे काय, गिल्स म्हणजे काय, स्पेशलाइज्ड ऑर्गन्स आहेत. टेरेस्ट्रियल फॉर्म्स म्हणजे जे जमिनीवर राहतो आपल्यासारखे प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये काय असतात, लंग्स असतात. कशासाठी, एक्सचेंजसाठी. ब्रीदिंग ऑर्गन, रेस्पिरेटरी ऑर्गन. वर्टिब्रेट जसे की एक्झाम्पल फिशेस. फिश मध्ये पण गिल्स असतात. आणि दुसरे वर्टिब्रेट कोणते, ॲम्फिबियन, रेप्टाइल, बर्ड्स, मॅमल्स. त्यांच्यामध्ये काय असतं, लंग्स असतात. आणि जो ॲम्फिबियन मध्ये आहे, कोण ॲम्फिबियन मध्ये जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो. कोण, एक्झाम्पल काय त्याचं ॲम्फिबियनचा, फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक. फ्रॉग मध्ये काय, त्यांच्यामध्ये लंग्स पण असू शकतात आणि ते स्किन मधून पण एक्सचेंज करू शकतात. आपण आता पाहूया ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय कोणकोणते ऑर्गन असतात, कुठून सुरुवात होते, कुठून कुठपर्यंत असते, आपण ते पाहूया. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम कुठून स्टार्ट होते, आपल्या नाकापासून, आपल्या एक्सटर्नल नोज पासून. काय असते, पेअर ऑफ एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स. आपलं इकडे एक नॉस्ट्रिल, इकडे एक नॉस्ट्रिल, हे पेअर ऑफ एक्सटर्नल नॉस्ट्रिल्स.
एक्सटर्नल नॉस्ट्रिल पासून आतमध्ये काय असतं, नेझल चेंबर असतं, नेझल चेंबर. त्याच्यानंतर नेझल चेंबर पासून पुढे फॅरेंक्स असतं. फॅरेंक्स तुम्हाला सांगितलं होतं कुठे डायजेशन मध्ये काय, फॅरेंक्स काय, कॉमन ओपनिंग फॉर इसोफॅगस अँड ट्रकिया. फॅरेंक्स. फॅरेंक्स नंतर काय येणार आपलं, लॅरेंक्स. लॅरेंक्स वर काय असतं, एक कव्हर होतं. डायजेशनच्या वेळेस पण सांगितलं होतं तुम्हाला, इपिग्लॉटिस हे काय कार्टिलेजिनस कव्हर आहे. याच्यामुळे काय ट्रकियामध्ये जे आपण फूड घेतो, अन्न खातो, ते ट्रकियामध्ये जात नाही. कुणामुळे, इपिग्लॉटिसमुळे. हे लॅरिंग्स. आता फॅरिंग्स नंतर लॅरिंग्स. लॅरिंग्स काय आहे, कार्टिलेजिनस बॉक्स आहे. लॅरिंग्स मधून काय साऊंड प्रोडक्शन होतं. आपला जो आपण जे बोलतो, जो आवाज आपल्यापासून निर्माण होतो, तो लॅरिंग्स पासून निर्माण होतो. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, साऊंड बॉक्स म्हणतात. लॅरिंग्स पासून पुढे काय, ट्रकिया. ट्रकिया. ट्रकिया एक काय आहे, स्ट्रेट ट्यूब आहे. स्ट्रेट ट्यूब कुठून कुठे, लॅरिंग्स पासून, जे की मिड थोरॅसिक कॅव्हिटी, ती जी थोरॅसिक कॅव्हिटी असते त्याच्यामध्ये पर्यंत ट्रकिया होतो. लॅरिंग्स पासून ट्रकिया असतं. ट्रकिया काय, स्ट्रेट ट्यूब आहे. ट्रकिया डिवाइड होते. आता कुठे डिवाइड होते, मिड थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. कोणत्या लेवलला, आपले जे मागच्या वर्टिब्रल कॉलम असतो त्याच्यामध्ये ज्या वर्टिब्रे असतात, बोन्स असतात, त्याच्या 5th थोरॅसिक वर्टिब्रा असतो. 5th थोरॅसिक वर्टिब्रा, 5व्या थोरॅसिक वर्टिब्राच्या पोझिशनला तो ट्रकिया काय होतो, डिवाइड होतो. कशामध्ये डिवाइड होतो, प्रायमरी ब्रॉन्कस. प्रायमरी ब्रॉन्कस, लेफ्ट अँड राईट प्रायमरी ब्रॉन्कस. हा आहे राईट लंग, हा आहे लेफ्ट लंग. इथे तो डिवाइड झाला, दिसतो ना इथे. इथे राईट प्रायमरी ब्रॉन्कस, इकडे लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस. ही साइड राईट, ही साइड लेफ्ट. तर आता हे जे प्रायमरी ब्रॉन्कस असतात, प्रायमरी ब्रॉन्काय असतात. ब्रॉन्कस काय झालं, एक वचनी, ब्रॉन्काय अनेक वचनी. प्रायमरी ब्रॉन्कायचं काय होतं, पुढे अजून ते डिवाइड होतात, प्रत्येक लंग मध्ये जाऊन डिवाइड होतात. आणि त्यांचे सेकंडरी ब्रॉन्कस, टर्शियरी ब्रॉन्कस, आणि पुन्हा त्यांचे ब्रॉन्क्युल तयार होतं, इनिशियल ब्रॉन्क्युल आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल. आता ब्रॉन्क्युलचं काय असतं, इनिशियल ब्रॉन्क्युल असतात, टर्मिनल ब्रॉन्क्युल असतात. जे टर्मिनल ब्रॉन्क्युल असतात आणि त्याचं शेवटी काय होतं, अल्व्हिओलाय, बॅग लाईक स्ट्रक्चर होतं छोटं. आणि ते त्याच्यामध्ये काय असतात, कॅपिलरीज असतात. कुठे, अल्व्हिओलाय मध्ये. अल्व्हिओलाय मध्ये काय असतं, कॅपिलरीज असतात. आता ट्रकिया. ट्रकियाला हे जी रिंग दिसत आहेत तुम्हाला, अशा कार्टिलेजिनस रिंग्स आहेत, त्या इनकम्प्लीट कार्टिलेजिनस रिंग्स. त्या कुठे कुठे असतात, ट्रकियाला असतात, प्रायमरी ब्रॉन्कायला असतात, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शियरी ब्रॉन्काय आणि इनिशियल ब्रॉन्क्युल. कुठे कुठे असणार ह्या इनकम्प्लीट रिंग्स, कार्टिलेजिनस रिंग्स, इथे ट्रकिया, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी ब्रॉन्काय आणि इनिशियल ब्रॉन्क्युल. टर्मिनल ब्रॉन्क्युल असणार का कार्टिलेजिनस रिंगचा सपोर्ट, नाही. तर एवढं लक्षात ठेवा. कुठे कुठे, अजून एकदा सांगतो, ट्रकिया, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शियरी ब्रॉन्काय आणि इनिशियल ब्रॉन्क्युल्स या कशाने सपोर्ट असणार, इनकम्प्लीट कार्टिलेजिनस रिंग्स. आता हे सांगितलं होतं, इच टर्मिनल ब्रॉन्क्युल जो असतो तो कशात हे होणार, त्याचा पुढे टर्मिनल सॅक तयार होणार. त्यालाच म्हणतात, आपण काय म्हणणार, अल्व्हिओलाय म्हणणार. अल्व्हिओलाय मध्ये काय असणार, ब्लड कॅपिलरीज असणार. अल्व्हिओला मध्ये ब्लड एक्सचेंज, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनचा डिफ्युजन प्रोसेसने एक्सचेंज होत असतं. आता रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये आपल्या ह्युमन मध्ये किती, 2 लंग्स असतात. हे एक लंग, हे एक लंग. आणि लंग्स कवर्ड बाय द डबल मेम्ब्रेन. कोणते, त्या मेम्ब्रेनला, हे जो 2 लेअर दिसतात तुम्हाला मेम्ब्रेनचे, त्या मेम्ब्रेनने लंग्स कव्हर असतं. त्याला काय म्हणतो आपण, प्ल्युरल मेम्ब्रेन. काय म्हणतो आपण, प्ल्युरल मेम्ब्रेन. प्ल्युरल मेम्ब्रेन मध्ये कॅव्हिटी असते, प्ल्युरल कॅव्हिटी. ही जे तुम्हाला कॅव्हिटी दिसते 2 मेम्ब्रेन मध्ये, त्याला म्हणतात प्ल्युरल कॅव्हिटी. आणि त्या कॅव्हिटी मध्ये काय असतं, प्ल्युरल फ्लुइड. काय म्हणतात, फ्लुइड असतं, प्ल्युरल फ्लुइड. याचं काय काम आहे, याचं काम आहे की लंगचं जे फ्रिक्शन असतं ते कमी करतं, लंगचं फ्रिक्शन होऊ देत नाही. प्ल्युरल मेम्ब्रेन मधला जो आउटर मेम्ब्रेन असतो तो थोरॅसिक कॅव्हिटीला जवळ असतो, आणि इनर मेम्ब्रेन जो असतो तो लंगच्या सरफेसला अटॅच असतो. आता रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो आपण.
जे की आहे कंडक्टिंग पार्ट आणि दुसरा आहे रेस्पिरेटरी पार्ट. आता कंडक्टिंग पार्ट कुठून कुठपर्यंत असणार ते पाहूया. कंडक्टिंग पार्ट नॉस्ट्रिल पासून ते टर्मिनल ब्रॉन्क्युल पर्यंत, नॉस्ट्रिल टू टर्मिनल ब्रॉन्क्युल काय कंडक्टिंग पार्ट. याचं काम काय असणार कंडक्टिंग पार्टचं. कंडक्टिंग म्हणजे तो काय करणार, कंडक्शन ऑफ एअर, कुठून ऍटमॉस्फेरिक एअर बाहेरची एअर कुठून अल्व्हेओलाई पर्यंत तो टर्मिनल ब्रॉन्क्युल पर्यंत तो एअर कंडक्ट करणार. अजून त्याचं काय काम असणार, एअर मध्ये जे पार्टिकल्स असतात ऍटमॉस्फिअर मध्ये जे धूळ असते ते क्लिअर करणार, एअरचं ह्युमिडिफिकेशन करणार, मॉइस्ट समजा ड्राय एअर असते त्याचे मॉइस्ट एअर करणार, आणि जी ऍटमॉस्फेरिक एअर असते त्याचं टेम्परेचर आपल्या बॉडीच्या टेम्परेचर बरोबर करणार कोण, कंडक्टिंग पार्ट. आणि रेस्पिरेटरी पार्ट जो असतो तो काय अल्व्हेओलर आणि देअर डक्ट. टर्मिनल ब्रॉन्क्युल, इथे ब्रॉन्क्युल मध्ये इनिशियल ब्रॉन्क्युल आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल होते. ब्रॉन्क्युल पर्यंत काय कंडक्टिंग पार्ट, आणि अल्व्हेओलाई अँड देअर डक्ट म्हणजे काय रेस्पिरेटरी पार्ट. रेस्पिरेटरी पार्टलाच म्हणतात एक्सचेंज पार्ट. तिथे काय याचं फंक्शन काय, रेस्पिरेटरी पार्ट और एक्सचेंज पार्ट इज द ऍक्च्युअल साइट फॉर द डिफ्युजन प्रोसेस बिटवीन द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. ही कुठे होते, अल्व्हेओलाई मध्ये होते. आता या ठिकाणी काय होते, जे बाहेरून आपण ऑक्सिजन घेतलेला आहे तो एक्सचेंज होतो कुठे, ब्लड मध्ये. अल्व्हेओलाई मध्ये तुम्हाला सांगितलं ब्लड कॅपिलरीज असतात, मग ऑक्सिजन ब्लड मध्ये जाणार, ब्लड मधलं CO2 अल्व्हेओलाई मध्ये येणार. अशा प्रकारे ते प्रोसेस होत असते. अजून एक गोष्ट म्हणजे हे जे लंग्स असतात ते कुठे सिच्युएटेड असतात, थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये, थोरॅसिक चेंबर मध्ये. थोरॅसिक चेंबर काय आहे, थोरॅसिक आपली छातीमध्ये जे कॅव्हिटी असते ती कॅव्हिटी म्हणजे नेमकी काय आहे, ती तर एक अशी क्लोज कॅव्हिटी आहे. त्याच्या बाउंड्रीज तुम्ही लक्षात ठेवा किंवा वाटल्यास लिहून घ्या. डॉर्सल एअर टाईट चेंबर आहे, थोरॅसिक चेंबर काय एअर टाईट चेंबर आहे. डॉर्सली म्हणजे पाठीमागून काय असतं त्या कॅव्हिटीला, व्हर्टिब्रल कॉलम. डॉर्सली म्हणजे पाठीमागून व्हर्टिब्रल कॉलम. वेंट्रली इथे एक बोन असतं आपल्यामध्ये चेस्टच्या समोर, त्याला स्टर्नम असे म्हणतात, वेंट्रली स्टर्नम. लॅटरली म्हणजे दोन्ही साइडने, बाजूने काय असणार, रिब्स असणार आपल्या रिब्स. आणि लोअर साइडने काय असणार, डायफ्राम एक मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे, मस्क्युलर स्ट्रक्चर आहे, ते डोम शेप डायफ्राम. हे तर डायफ्राम दिसते तुम्हाला, ते लोअर बाउंड्री. इथे जे रिब्स दिसत आहेत या कट केलेल्या रिब्स आहेत, गोल गोल दिसत आहेत, त्या कट केल्यात, ते क्रॉस सेक्शन मध्ये दिसत आहेत. ह्या इकडून पण अशाच रिब्स असणार, ते झाल्या लॅटरल बाउंड्री. आता पुढून काय असणार, वेंट्रली स्टर्नम आणि डॉर्सली व्हर्टिब्रल कॉलम. आता जेव्हा हे थोरॅसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम वाढणार, जेव्हा इन्स्पिरेशनच्या वेळेस काय होणार, व्हॉल्यूम वाढणार, त्याच्यामुळे काय होणार की थोरॅसिक कॅव्हिटीचं पण व्हॉल्यूम वाढलं की लंग्स इंट्रापल्मोनरी म्हणजेच लंग्स मधलं पण व्हॉल्यूम कमी जास्त होणार. रेस्पिरेशन मध्ये नेमक्या कोणकोणत्या स्टेप्स होतात, ब्रीदिंग, आतमध्ये जे आपण ऑक्सिजन घेतो, बाहेर कार्बन डायऑक्साईड सोडतो, लंग्स मध्ये ऑक्सिजन जातो, लंग्स मधून ब्लड मध्ये जातो, ब्लड मधून सेल्स पर्यंत जातो, टिश्यू पर्यंत जातो, सेल्स मधून डबल कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. तर त्या स्टेप्स कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते पाहूया आपण. पहिल्यांदा काय असतं, ब्रीदिंग, और त्याला काय म्हणतात पल्मोनरी व्हेंटिलेशन. ब्रीदिंग म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस, इनहेलेशन अँड एक्झेलेशन ऑफ गॅसेस. आतमध्ये ऑक्सिजन घ्यायचा, बाहेर CO2 रिलीज करायचा, त्याला काय म्हणतात ब्रीदिंग और पल्मोनरी व्हेंटिलेशन. आता ऑक्सिजन आतमध्ये गेला आपल्या लंग्स पर्यंत. डिफ्युजन ऑफ गॅसेस अक्रॉस अल्व्हेओलर मेम्ब्रेन. लंग्स मध्ये काय असतात, अल्व्हेओलाई असतात, तेथे काय होते, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं डिफ्युजन होतं. लंग्स अल्व्हेओलाई मधला ऑक्सिजन ब्लड कॅपिलरीज मध्ये जाणार, ब्लड कॅपिलरीज मधला कार्बन डायऑक्साईड वापस अल्व्हेओलाई मध्ये येणार आणि एक्सपायर होणार, लंग्स मधून बाहेर एक्सपायर होणार, त्याला म्हणतात डिफ्युजन ऑफ गॅसेस अक्रॉस अल्व्हेओलर मेम्ब्रेन. आता ऑक्सिजन ब्लड मध्ये गेला डिफ्युजन होऊन, तिसरी प्रोसेस काय असणार, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड. जो ऑक्सिजन ब्लड मध्ये गेलाय कॅपिलरीज मध्ये, त्याचं ट्रान्सपोर्ट होणार कुठे, कुठे गरज असणार ऑक्सिजनची, टिश्यूज मध्ये. प्रत्येक टिश्यूच्या प्रत्येक सेल मध्ये ऑक्सिजन जाणार थ्रू ब्लड मधून, रक्तामधून तो ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होणार, आणि त्याच ब्लड मधून सेल्सने रिलीज केलेला CO2 कार्बन डायऑक्साईड असतो तो ट्रान्सपोर्ट होणार. आता ब्लड मधून टिश्यू मध्ये कसा जाणार ऑक्सिजन, ट्रान्सपोर्ट तर झालाय,
आता टिश्यू पर्यंत ऑक्सिजन गेलाय, तिथं काय होणार, डिफ्युजन ऑफ ऑक्सिजन अँड CO2 बिटवीन ब्लड अँड टिश्यू. ब्लड मधला जो ऑक्सिजन येतो टिश्यू मध्ये डिफ्युजन होणार आणि टिश्यू मधला जो कार्बन डायऑक्साइड येतो वापस ब्लड मध्ये येणार, इथे डिफ्युजन होणार. आता ऑक्सिजन कुठे गेला, सेल्स पर्यंत पोहोचला, आपला टिश्यू पर्यंत पोहोचला, तिथे काय होणार, युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन बाय सेल्स, म्हणजे सेल्स तो ऑक्सिजन स्वतःच्या कॅटाबॉलिक प्रोसेस साठी वापरणार आणि रिलीज ऑफ CO2, म्हणजे आपण रेस्पिरेशन मध्ये जसं बघितलं होतं तो पार्ट युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन. तर रेस्पिरेशन मध्ये या पूर्ण स्टेप्स असतात, आपण ते पाहूया. आता पाहूया मेकॅनिझम ऑफ ब्रीथिंग. मेकॅनिझम याच्यामध्ये काय असतं, किती 2 स्टेज असतात, 2 स्टेजेस. कोणकोणत्या स्टेजेस असतात, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. 2 स्टेज असतात, इन्स्पिरेशन स्टेज आणि एक्सपिरेशन स्टेज. इन्स्पिरेशन मध्ये काय, आपण ऑक्सिजन ऍटमॉस्फेरिक मधला जो एअर असतो, ऑक्सिजन असतो, तो आतमध्ये घेतो. एक्सपिरेशन म्हणजे आपल्या बॉडी मधला कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर टाकतो, त्याला म्हणतात एक्सपिरेशन. आता इन्स्पिरेशन कधी होणार, ज्यावेळेस ऍटमॉस्फेरिक एअर आणि लंग्स मधली जी एअर असते त्यांच्यामध्ये काय असतं, कॉन्सन्ट्रेशनचा डिफरन्स असतो. बाहेर एअर जास्त असते किंवा कधी लंग्स मध्ये एअर जास्त असते, तर त्या कॉन्सन्ट्रेशन जो ग्रेडियंट असतो, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑफ एअर, तो महत्वाचा असतो इथे रेस्पिरेशन साठी, एक्सचेंज होण्यासाठी. इन्स्पिरेशन मध्ये काय होतं, इन्स्पिरेशन कधी होणार, जेव्हा इंट्रापल्मोनरी प्रेशर म्हणजे जे लंग्स मधलं प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मधली एअर लंग्स मध्ये जाणार. निगेटिव्ह प्रेशर जेव्हा, इंट्रापल्मोनरी प्रेशर जेव्हा निगेटिव्ह असतात तेव्हा इन्स्पिरेशन होणार. आणि एक्सपिरेशन कधी होणार, जेव्हा लंग्स मधलं प्रेशर जास्त आहे, इंट्रापल्मोनरी प्रेशर इज ग्रेटर दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे आतमध्ये प्रेशर, लंग्स मध्ये प्रेशर जास्त आहे म्हणून एअर बाहेर जाणार, तेव्हा काय होणार, एक्सपिरेशन होणार. आता इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन होण्यासाठी कोणकोणत्या मसल्स मदत करतात, तर डायफ्राम आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स आणि इंटरनल इंटरकोस्टल मसल्स. ज्या रिब्स 2 रिब्सच्या मध्ये ज्या मसल असतात त्याला म्हणतात इंटरकोस्टल मसल्स. आणि डायफ्राम काय असतं, लंगच्या खाली जो आता फिगर डायग्राम मध्ये आपण पाहिलं होतं तो डायफ्राम. आता आपण पाहूया मेकॅनिझम नेमकं कसं होतं. रेस्पिरेशनचं मेकॅनिझम जे आहे ते मी तुम्हाला या 2 डायग्राम मध्ये पूर्ण मेकॅनिझम सांगणार आहे. NCERT मध्ये या 2 डायग्राम दिलेले आहेत, पण त्याचं खूप मोठं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ते डिस्क्रिप्शन तुम्हाला मी असं शॉर्ट करून दिलेलं आहे, तर हे खूप सिंपल मध्ये सांगतो तुम्हाला, ते तुम्ही लक्षात ठेवा. हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते बुक वाचलं NCERTचा तर तुम्हाला लगेच लक्षात येणार. तुम्हाला सांगितलं होतं की 2 स्टेजेस असतात, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इकडचं आहे इन्स्पिरेशन आणि हे आहे एक्सपिरेशन. तर आपण ही जी डायग्राम आहे तर ती आपण या व्ह्यूने बघतोय, या साइडने बघतोय. पुढे असणार या रिब्स आहेत आणि मागे हा आहे व्हर्टिब्रल कॉलम आणि हा आहे आपलं थोरॅसिक कॅव्हिटी. ही आहे थोरॅसिक कॅव्हिटी, ही आहे थोरॅसिक कॅव्हिटी. हे आहे पुढचं स्टर्नम अँड रिब्स अँड स्टर्नम आणि हे मागचं डॉर्सली व्हर्टिब्रल कॉलम. तर इन्स्पिरेशन कोण सुरुवात करणार, इथं काय होतं, डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होतं. डायफ्राम जो खालचा मसल्स असतो त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. इन्स्पिरेशन इनिशिएटेड बाय द डायफ्राम. डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला की, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तो डायफ्राम खाली येणार, रिलॅक्स म्हणजे वरती जाणार. खाली आला म्हणजे डायफ्राम खाली येतोय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाला, त्याच्यामुळे आपल्या इन्स्पिरेशन प्रोसेसला सुरुवात होणार. डायफ्रामनी कॉन्ट्रॅक्शन झाला म्हणजे डायफ्राम खाली येतोय, म्हणजे काय करतोय तो, थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम वाढवतोय. कोणत्या ऍक्सिस मध्ये, अँटेरो पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये. कोणत्या ऍक्सिस मध्ये वाढवतो डायफ्राम, अँटेरो पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये. अँटेरो पोस्टेरियर या ऍक्सिस मध्ये तो व्हॉल्यूम वाढवणार. आणि इंटरकोस्टल मसल पण कॉन्ट्रॅक्ट होणार. रिब्स मध्ये ज्या इंटरकोस्टल मसल्स असणार त्या पण कॉन्ट्रॅक्ट होणार. त्या कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे आपलं जे इन्स्पिरेशनच्या वेळेस जे स्टर्नम आणि चेस्ट अपवर्ड वरती उचलली जाते आणि त्याच्यामुळे कोणत्या ऍक्सिस मध्ये, डॉर्सोव्हेंट्रल ऍक्सिस मध्ये तो व्हॉल्यूम वाढवणार. इंटरकोस्टल मसल कॉन्टॅक्ट झाल्यामुळे व्हॉल्यूम वाढणार कोणत्या ऍक्सिस मध्ये, डॉर्सोव्हेंट्रल ऍक्सिस मध्ये. इथं लक्षात ठेवा, डॉर्सोव्हेंट्रल
इंटरकोस्टल मसल्समुळे डॉर्सोवेंट्रल ऍक्सिस वाढणार आणि डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे अँटेरोपोस्टेरियर ऍक्सिसचं व्हॉल्यूम वाढणार. आता ओव्हरऑल काय झालं इथे, जी थोरेसिक कॅव्हिटी होती आपली त्याचं ओव्हरऑल व्हॉल्यूम वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होणार, थोरेसिक कॅव्हिटीचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे निश्चितच जे लंग्सचं व्हॉल्यूम आहे ते वाढलेलं असणार. काय होणार, इन्क्रीज द पल्मोनरी व्हॉल्यूम. आता थोरेसिक कॅव्हिटीचं जे व्हॉल्यूम वाढलं होतं त्याच्यामुळे पल्मोनरी व्हॉल्यूम म्हणजे लंग्सचं पण व्हॉल्यूम वाढणार. आता व्हॉल्यूम वाढले त्याच्यामुळे काय होणार, लंग्स मधलं प्रेशर हे कमी होणार. व्हॉल्यूम वाढलं प्रेशर कमी होतं. केमिस्ट्री मध्ये तुम्ही शिकणार आहात तर व्हॉल्यूम वाढतं प्रेशर कमी होतं. इंट्रापल्मोनरी प्रेशर कमी झालंय, डिक्रीज इंट्रापल्मोनरी प्रेशर. कशापेक्षा, ऍटमॉस्फेरिक एअर पेक्षा पल्मोनरी प्रेशर इथे काय झाले, लंग्स मधलं इंट्रापल्मोनरी प्रेशर काय झालंय, कमी झालंय. प्रेशर कमी झालंय, व्हॉल्यूम वाढलाय. प्रेशर कमी झाल्यामुळे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे, मग ऍटमॉस्फेअर मधून एअर आतमध्ये येणार, एअर इन. काय झालं, इन्स्पिरेशन प्रोसेस आपली इथे झाली. आता इन्स्पिरेशन झाल्यानंतर काय होणार, एक्सपिरेशन. एक्सपिरेशन मध्ये काय होणार, डायफ्राम इंटरकोस्टल मसल्स जे असतात त्या काय होणार, रिलॅक्स होणार. डायफ्राम रिलॅक्स झाला म्हणजे हा डायफ्राम वरती गेला आणि ह्या मसल्स रिलॅक्स झाला म्हणजे चेस्ट आणि स्टर्नम जे असतं ते नॉर्मल पोझिशनला येणार. इकडून एक फोर्स लागतोय आणि इकडून एक फोर्स लागतोय, ज्याच्यामुळे थोरेसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम कमी होणार. इथे बघा, इथे व्हॉल्यूम मोठी थोरेसिक कॅव्हिटी, इकडे छोटी दिसते, त्याच्यामुळे काय होणार, व्हॉल्यूम कमी झालंय, डिक्रीज पल्मोनरी व्हॉल्यूम. पल्मोनरी व्हॉल्यूम डिक्रीज झाले त्याच्यामुळे काय होणार, इन्क्रीज इंट्रापल्मोनरी प्रेशर. व्हॉल्यूम कमी झालं प्रेशर वाढणार, व्हॉल्यूम वाढलं प्रेशर कमी होणार. इकडे काय झालंय, डिक्रीज पल्मोनरी व्हॉल्यूम आणि त्याच्यामुळे इन्क्रीज इंट्रापल्मोनरी प्रेशर. इंट्रापल्मोनरी प्रेशर वाढलं म्हणजे लंग्स मधलं प्रेशर वाढलंय. कशापेक्षा, ऍटमॉस्फेअर पेक्षा. लंग्स मध्ये जास्त आहे, ऍटमॉस्फेअर मध्ये कमी आहे. जिकडून जास्त आहे तिकडून कमीकडे जाणार म्हणजे लंग्स मधून एअर बाहेर जाणार, एअर आउट. तर इथे एक्सपिरेशन प्रोसेस कंप्लीट होणार. या दोन डायग्राम मधून तुम्हाला मी अशा खूप सोप्या पद्धतीने, साध्या पद्धतीने सांगितलं आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर, बुक वाचलं तुम्ही, पुस्तक वाचलं तर तुम्हाला निश्चितच समजून येईल. आणि हेल्दी ह्यूमन असतो, हेल्दी अडल्ट ह्यूमन, तो एका मिनिट मध्ये कितीदा ब्रीदिंग करतो, 12 ते 16 वेळेस. 12 to 16 टाइम्स पर मिनिट तो ब्रीदिंग करून, कोण, हेल्दी अडल्ट. एवढं लक्षात ठेवा. तर आपण पाहूया काही व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत. तर या व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी ज्या असतात त्याचा आपल्याला डायग्नोसिस मध्ये उपयोग होतो. तर पहिला आहे टायडल व्हॉल्यूम, त्याला म्हणतात टीव्ही. टायडल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल रेस्पिरेशन. नॉर्मल रेस्पिरेशनच्या वेळेस जेव्हा इन्स्पायर करतो किंवा एक्सपायर करतो, जे नॉर्मल रेस्पिरेशनच्या वेळेस जे एअर इन्स्पायर करतो किंवा एक्सपायर करतो त्याला आपण काय म्हणतो, टायडल व्हॉल्यूम. ते काय, त्याची व्हॅल्यू काय, 500 ml. एका वेळेस आपण 500 ml इन्स्पायर करतो किंवा एक्सपायर करतो नॉर्मल रेस्पिरेशनला. तर एका मिनिटामध्ये याला 60 ने मल्टिप्लाय करा, 6000 ते 8000 पर मिनिट. सॉरी, 60 ने नाही मल्टिप्लाय करायचं. एका मिनिट मध्ये ऍव्हरेज ब्रीदिंग 12 ते 16 आहे, त्याच्यामुळे याला 12 ने मल्टिप्लाय करा, 12 ते 16 ने. 12 ने मल्टिप्लाय केलं 6000 येतं आणि 16 ने मल्टिप्लाय केलं 8000 ml. एका मिनिट मध्ये एवढं ml टायडल व्हॉल्यूम असतं. इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, IRV. दुसरं आहे IRV, इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ते काय आहे, ऍडिशनल व्हॉल्यूम अ पर्सन कॅन इन्स्पायर बाय फोर्सफुल इन्स्पिरेशन. फोर्सफुली इन्स्पायर, एक नॉर्मल पर्सन आहे तो फोर्सफुली किती एअर इन्स्पायर करू शकतो, ते ऍडिशनल व्हॉल्यूम म्हणजे इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, IRV. त्याची व्हॅल्यू आहे 2500 ते 3000 ml. एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, ERV, याच्या ऑपोजिट असणार. ऍडिशनल व्हॉल्यूम अ पर्सन कॅन एक्सपायर म्हणजे एक नॉर्मल पर्सन फोर्सफुली किती एअर एक्सपायर करू शकतो, ऍडिशनल व्हॉल्यूम किती एक्सपायर करू शकतो, त्याची व्हॅल्यू आहे 1000 ते 1100 ml. आता चौथा आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम, RV. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग्स इवन आफ्टर फोर्सिबल एक्सपिरेशन.
समजा आपण फोर्सिबल एक्सपिरेशन करून सगळी एअर बाहेर काढली लंग्स मधून, तरी पण लंग्स मध्ये काहीतरी व्हॉल्यूम एअरचं राहणार, त्याला म्हणणार आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम. त्याची व्हॅल्यू असणार 1100 ते 1200 ml. आता हे झाली व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम ची बेरीज करून काही कॅपॅसिटीज येतात, काही व्हॉल्यूमची बेरीज करून कॅपॅसिटी येत असते, तर ते पाहूया. इथे आहे इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी काय? टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. म्हणजे पर्सनने समजा नॉर्मल एक्सपिरेशन केलंय, बाहेर हवा टाकलीये, आपण एक्सपिरेशन केलंय, नॉर्मल एक्सपिरेशन केलंय, त्याच्यानंतर नॉर्मल एक्सपिरेशन केल्यानंतर किती एअर आतमध्ये इन्स्पायर करू शकतो नॉर्मल पर्सन, त्याला काय म्हणतात? इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी कशाची बेरीज आहे? टायडल व्हॉल्यूम आणि IRV. इथं लिहिलंय टीव्ही आणि IRV, या दोन्हींची बेरीज म्हणजे इन्स्पिरेटरी कॅपॅसिटी. एक्सपिरेटरी कॅपॅसिटी ह्याच्या ऑपोजिट असणार. टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन एक्सपायर. इथं काय ना, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन एक्सपायर आफ्टर नॉर्मल इन्स्पिरेशन. नॉर्मल इन्स्पिरेशन आतमध्ये इन्स्पायर केलं आपण, त्याच्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर किती एक्सपायर करू शकतो, ती म्हणजे एक्सपिरेटरी कॅपॅसिटी. एक्सपिरेटरी कॅपॅसिटी काय? टायडल व्हॉल्यूम आणि ERV ची बेरीज आहे. टायडल व्हॉल्यूम आणि ERV एडिशन इक्वल्स टू एक्सपिरेटरी कॅपॅसिटी. FRC फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. ते काय? व्हॉल्यूम ऑफ दॅट विल रिमेन आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन द लंग्स आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन केलंय आपण, बाहेर एक्सपायर केले एअर, त्याच्यानंतर जे आपल्यामध्ये हे राहणार आहे व्हॉल्यूम ऑफ एअर, त्याला काय म्हणतात? लंग्स मध्ये राहणार, त्याला फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. काय आहे? व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन द लंग्स आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन, त्याला आपण फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणणार. कोणाकोणाची ऍडिशन आहे? ERV प्लस RV. कुठे गेलं? ERV आणि RV या दोन्हीची ऍडिशन FRC फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी VC कशाची बेरीज आहे? ERV, IRV आणि TV या तिन्हींची बेरीज व्हायटल कॅपॅसिटी. TLC काय आहे? टोटल लंग कॅपॅसिटी. तर त्याची डेफिनेशन काय? व्हॉल्यूम ऑफ एअर अकोमोडेटेड इन लंग्स ऍट एंड ऑफ फोर्स्ड इन्स्पिरेशन. म्हणजे पूर्ण लंग्स मध्ये किती एअर आपण अकोमोडेट, म्हणजे किती एअर आपल्या लंग्स मध्ये बसू शकते, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? फोर्सफुल इन्स्पिरेशन करावे लागणार. त्याच्यामुळे इथे काय लिहिले? व्हॉल्यूम ऑफ एअर अकोमोडेटेड इन लंग्स ऍट द एंड ऑफ फोर्स्ड इन्स्पिरेशन, त्यालाच म्हणणार टोटल लंग कॅपॅसिटी. ती कशाची बेरीज आहे? RV रेसिड्युअल व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, टायडल व्हॉल्यूम आणि IRV या 4 व्हॉल्यूमची पूर्ण बेरीज म्हणजे टोटल लंग कॅपॅसिटी. आणि अजून एक इथं काय होतं? ERV, TV, IRV. इथं पण काय आलं? ERV, TV, IRV. तर आपण टोटल लंग कॅपॅसिटीला रेसिड्युअल व्हॉल्यूम प्लस व्हायटल कॅपॅसिटी असं पण लिहू शकतो. तर या ठिकाणी आपला अर्धा ब्रीदिंग हा चॅप्टर अर्धा झालेला आहे. या नंतरचा चॅप्टर पुढील व्हिडिओमध्ये येईल. धन्यवाद.